महाराष्ट्राचं कुलदैवत असलेले जेजुरीमध्ये माघ पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक जेजुरीत दाखल होतात। यामध्ये मुख्यतः कोळी समाज बांधव आपल्या खंडोबा देवाच्या पालख्या घेऊन देव भेटीसाठी मोठ्या प्रमाणात जेजुरीत दाखल झालेले असतात। त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावचे भाविक आपल्या देवाची काठी पालखी घेऊन माघ पौर्णिमेच्या 4 दिवस आधी पिंपरी पेंढार येथून जेजुरीकडे प्रस्थान करतात। 150 वर्षांपूर्वीची ही परंपरा पिंपरी पेंढार गावचे भाविक आजही मनोभावे जपत आहेत। माघ पौर्णिमा हा दिवस म्हाळसा देवींचा जन्मदिवस मानला जातो। माघ शुद्ध पौर्णिमेस जेजुरी गडावर 2-3 दिवसांची मोठी यात्रा भरते। या यात्रेला भाविक खंडोबा देवाच्या पालख्या घेऊन देव भेटीसाठी जेजुरी गडावर दाखल होतात। नाचत वाजत गाजत भंडारा खोबऱ्याची उधळण करत मोठ्या थाटामाटात पालखी देव भेटीसाठी गडावर नेली जाते। या उत्सवाला शिकरी काठी उत्सव म्हटलं जातं। दरवर्षी विविध भागातून आलेल्या प्रासादिक काठ्या शिखराच्या मुख्य मंदिराच्या कळसाला टेकवण्याचा मान आहे। यावर्षी 12 फेब्रुवारी 2025 रोजी माघ पौर्णिमा आहे। त्यामुळे जेजुरी गडावर मोठी यात्रा भरणार आहे। खंडोबा देवांच्या यात्रेमधील माघ पौर्णिमेची यात्रा ही खूप महत्त्वाची मानली जाते। पाहणार आहोत पिंपरी पेंढार येथून जेजुरीकडे प्रस्थान झालेल्या काठी पालखीचे काही दृश्य। आपल्या सोबत काही महिला देखील आहेत। या कांदळी गावात ही पायी काठी पालखी आल्यानंतर एक महिला आहेत, त्यांनी पहिली स्वागताची सुरुवात केली या काठी पालखीची। त्यांना विचारणार आहोत त्यांचा आजपर्यंत अनुभव कसा होता, काय कसं स्वागत करता, कसा अनुभव होता। नमस्कार, मी सौ वनिता मुरलीधर गुंजा कांदळी। खरं तर मी ही सेवा जी चालू केली पहिले सुरुवातीला खूप गाड्या जायच्या। मी लहान असं मी तशी पिंपरीचीच आहे आणि जवळजवळ त्यावेळेस 25-30 गाड्या जायच्या। नंतरच्या मधल्या काळामध्ये बैलगाडी जवळजवळ जातच नव्हत्या, पायी फक्त काठी घेऊन जायची, पालखी पण घेऊन जात नव्हते। आणि त्याच्यानंतर असं झालं, माझं शेतीतून जवळच आहे कांदळी गावामध्ये, तर काय आलं 7-8 जण जेजुरीला जातात। मला असं वाटलं की आपल्या माहेरची देव आहे, हा जेजुरीला जातो आणि वारकरी पायी पायी जातात। तर मी सहज त्यांना एक गोष्ट विनंती केली का देव इथून जवळून जातोय तर माझ्या शेतावर यावं। तर मी पहिली चहाची सोय केली। त्याच्यानंतर जो माझा अनुभव, मी कुणाला विचारलं नाही, माझ्या मिस्टरांना नाही, कुणाला नाही, पण मला देवानीच एक बुद्धी दिली का तुम्ही पहिला जो त्याच्यानंतर जी सुरुवात झाली तर आज आहे ना माझं संपूर्ण गाव याच्यामध्ये सहभागी झालं आहे। धन्यवाद। आपल्यासोबत आणखी महिला आहेत, तुम्हाला काय अनुभव आला? तरी कृपया त्या ठिकाणावर
मातीचा रस्ता आहे त्या बाजूने बैल काढा. मला म्हणजे कृपया कोणाच्या बैलाला लागल्यापासून मग आम्ही दुखापत सगळे होईल असं एकत्र काही करू येऊन नका. गावामध्ये आपल्याला सहकार्य भरपूर करायला प्रवासी आणि ते राहिलेले असतील आम्हाला सहवारीतील ग्रामस्थ जे राहिलेले असतील त्यांनी यांना प्रसाद ग्रुप झाला ताबडतोब चला महिलांचा रे आमच्या 15-20 महिला असतात. सर्वजण या लवकर या. अगदी पिंपरीचं माहेर आणि कांदळी हे सासर त्यांनी आपल्या माहेरचा देव जो आपल्या वाटेवरून जातो त्याचं स्वागत एकदम उत्तम प्रकारे ह्या महिला करतायत. आता त्यांचा 15-20 महिलांचा ग्रुप झालाय. या येणाऱ्या भाविकांचं स्वागत करून अन्नप्रसाद दिला जातो. मी सरांना विनंती करेल सर त्या साईडला थोडा कॅमेरा फिरवा जेणेकरून काही भाविक आपल्याला जेवताना दिसत आहेत. आणि समोर जर पाहिलं त्यांची आरती करण्यात आली आणि त्यानंतर या ठिकाणी भाविकांना अन्नप्रसाद दिला गेला. खरं तर या महिलांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी तर अनेक महिलांना आवाहन करेल की अनेक महिलांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि अशीच ही सेवा उत्तरोत्तर करत राहावी. कांदळी गावचे उपसरपंच आपल्या सोबत आहेत. काय सांगाल दादा, किती वर्षांची परंपरा, तुम्ही कसं या पालखीचं स्वागत करता? ज्या महिलांनी हा उपक्रम चालू केलाय त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे आहात आणि त्यांना साथ देताय. तुमचा आतापर्यंतचा काय अनुभव? आमचा आतापर्यंत असा अनुभव, कांदळी गावात ही दिंडी 1625 सालापासून येते. खरं तर वयोवृद्ध माणसांनी चाललेली दिंडी त्यांच्या पावलापाऊल टाकून ही दिंडी खरं तर पिंपरी पेंढरून 50 बैलगाड्यांचा तोफा घेऊन या ठिकाणाहून जेजूर या ठिकाणी पायी चालले. त्यांचं तर मी खरं तर कांदळी गावच्या वतीने मनापासून आभार मानतो. आणि या दिंडीला लागणारे आमचे खरं तर जावई आहेत, तिन्ही जावई पिंपरी पेंढारचे आहेत आणि म्हणून हे तिन्ही जावई, मग त्यामध्ये मुरलीधर गुंजाळ आहेत, चंद्रू भोर आहेत आणि गणपत गुंजाळ आहेत. हे तिन्ही जावई या आपल्या सर्व मंडळींना भोजनाचा सुंदर असा स्वाद सालाबादप्रमाणे याही वर्षी देतात. पुढच्याही वर्षी येणार परंपरा जोपर्यंत चालू तोपर्यंत या दिंडीला भोजनाचा आम्ही येणार असं या जावई मंडळींनी ठरवले. म्हणून दिंडी खरं तर इथं 2 मिनिटं का होईना 10 मिनिटं का होईना जेवणासाठी ते भोजन करतात आणि आरामशीर आपले पायी दिंडी या ठिकाणून जेजूरला जाते. पुन्हा एकदा मी कांदळी गावच्या वतीनं या पायी दिंडी मंडळींचं, पिंपरीकर मंडळींचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. अगदीच जावयांचा आदर्श घेण्यासारखं हे कांदळी गाव आहे. खरं तर पिंपरी पेंढारवरून येणारी पालखी जी आहे तिचं स्वागत हे जावई मंडळी करत असतात. अगदी भाविक भक्तांना भोजनाचा आस्वाद देतात. चहापासून झालेली सुरुवात आज भोजनावर येऊन ठेपलीये. खरं तर अशीच सेवा ह्या जावई मंडळींकडून होत राहावी. पिंपरी पेंढारच्या आपल्या सोबत काही यंग जनरेशन आहेत, तरुण मुलं आहेत, ते देखील त्यांच्या लहानपणापासून जेजुरी गडावर जात आहेत. त्यांना त्यांचे आलेले अनुभव आपण विचारणार आहोत. दादा काय सांगशील, तुझं नाव सांग. माझं नाव सोमनाथ शंकर निकाळजे, मी पिंपरी पेंढारचा आहे. मी लहानपणापासून जेजुरीला जातोय. काय पायीवारी, बैलगाड्या, 50 बैलगाड्या, ट्रॅक्टर, असे खूप मोठा सोहळा आहे आमचा. आज बैल वगैरे घेऊन आम्ही आता जेजुरीला चाललोय आणि 9 दिवस पायीवारी, परत रिटर्न आल्यावर पण पिंपरी गावात मोठा सोहळा असतो आमचा. काय असतो सोहळा पिंपरी गावात? म्हणजे डीजे वगैरे लावून मोठा जल्लोषात साजरा मिरवणूक काढली जाते, मोठा जल्लोषात साजरा होतो आमचा कार्यक्रम. कोणाच्या बैलांचा मान पालखीसाठी असतो? या वर्षी खंडू कारभारी कुठे त्यांचा मान आहे बैलांच्या. प्रत्येक वर्षी वेगळे वेगळे असतात. प्रत्येक वर्षी प्रत्येकाला मान असतो. जे गावात मीटिंग मध्ये झाली का मीटिंग मध्ये चिठ्ठ्या टाकल्या जातात, ज्याची चिठ्ठी निघेल त्यांना मान दिला जातो.